नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत NTA UGC नेट डिसेंबर 2022 ची जी जाहिरात आलेली आहे, नेमकी जाहिरात काय आहे, त्याचबरोबर नेट परीक्षेची पात्रता काय असते, स्वरूप काय असतं, क्वालिफाइंग क्रायटेरिया काय असतो, त्याचबरोबर नेट परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी दर्जेदार पुस्तकं कोणती आहेत, फीस किती आहेत, या संदर्भाने सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या मनामधले जे काही UGC नेट एग्जाम बद्दलचे डाउट्स असतील ते पूर्णच्या पूर्ण क्लिअर होतील। सर्वप्रथम आपल्याला हे माहित पाहिजे की नेट परीक्षेचं एक विशेष महत्त्व आहे। नेट परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय होताय तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्याबरोबर भारतातील सर्व जे इतर राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, या केंद्रशासित प्रदेशातील राज्यातील महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर होता येतं। आणि जी महाराष्ट्रामधली सेट परीक्षा आहे ही जर आपण क्वालिफाय झालो तर फक्त महाराष्ट्र आणि गोव्यामधली जी विद्यापीठं आणि राज्य महाविद्यालय आहेत तिथेच आपल्याला असिस्टंट प्रोफेसर होता येतं। त्यामुळे नेटचं एक विशेष महत्त्व आहे आणि जर तुम्ही नेट क्वालिफाय जर झालात तर तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये असिस्टंट होण्यासाठीची तुम्ही पात्रता मिळवलेली असते। तर आपण अधिक वेळ न घेता ही जी डिसेंबर 2022 ची जाहिरात आहे, वास्तवतः डिसेंबर 22 ची 2000 जाहिरात जरी असली तरी एग्जाम मात्र 2023 मध्ये होणार आहे, फेब्रुवारी मार्च मध्ये। त्या संदर्भाने आपण एकदा ज्या अत्यंत महत्त्वाच्या तारखा आहेत त्या तारखा बघून घेऊयात। इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड डेट्स ॲट अ ग्लान्स। त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो 29 डिसेंबर पासून, म्हणजे 29 डिसेंबर 2022 पासून तुम्ही नेटसाठी अप्लाय करू शकता ते 17 जानेवारी 2023 पर्यंत अप्लाय तुम्ही करू शकता। त्यामध्ये जास्तीत जास्त 18 जानेवारी पर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट वगैरे करू शकता। त्यामुळे या खूप कमी वेळ दिलेला आहे। जनरली साधारणतः आपल्याकडं जर बघितलं तर एक 18-19 म्हणजे 20 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब, फीस काय आहे बघा। याच्यामध्ये जनरल आणि अनरिझर्व्ड जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 1100 रुपये फीस आहे आणि जे जनरल EWS स्टुडंट आहेत त्याच्यामध्ये OBC नॉन क्रिमिलियर 550 रुपये फीस आहे। त्याच्यानंतर शेड्यूल्ड कास्ट म्हणजे SC ST, त्याच्यानंतर PWD स्टुडंटसाठी 275 रुपये फीस असणार आहे। त्यानंतर आता फीसचं झाल्याच्या नंतर दुसरी महत्त्वाची बाब की जर तुमचा फॉर्म भरताना काही तुमच्याकडून चुका झालेल्या असतील तर तुम्ही चूक दुरुस्ती करू शकता। तिथं आपल्याला करेक्शन डेट दिलेली आहेत बघा। आपल्याला करेक्शन डेट दिलेली आहे 19 ते 20 जानेवारी दरम्यान तुमच्याकडून जे काही फॉर्म भरताना चुका झाल्यात त्या तुम्ही चुका दुरुस्त करू शकतात। त्याचबरोबर फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये तुम्हाला सिटीज कळून जातील, तुमचा सेंटर कुठे आलं काय। त्यानंतर तुम्ही ॲडमिट कार्ड तुम्हाला मिळून जाईल सेकंड वीकमध्ये फेब्रुवारीच्या। आणि एक्झामिनेशन डेट जी आहे प्रॉपर ती आहे 21 फेब्रुवारी ते 10 मार्च। 21 फेब्रुवारी ते 10 मार्च या वेळेमध्ये तुमची UGC नेट एग्जाम होणार आहे। एग्जाम ऑनलाईन होत असल्यामुळं खूप साऱ्या शिफ्ट्समध्ये एग्जाम होते, त्यामुळं हा एवढा वेळ तुम्हाला असा वाटतो। ड्युरेशन एक्झामिनेशन आपण पुढे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तरी पण 3 तासाची एग्जाम असते। टायमिंग ऑफ एक्झामिनेशन 2 शिफ्टमध्ये असते एग्जाम। फर्स्ट शिफ्ट जर असेल तुम्हाला, आता हे हॉल तिकीट आल्यावर तुमचं क्लिअर होईल, 9 ते 12 आणि सेकंड शिफ्ट असते 3 ते 6। आता ही झाली बघा। आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब इथं लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला 29 डिसेंबर 2022 ते 17 जानेवारी 2023 या दरम्यान फॉर्म भरायचे आहेत आणि आपली जी एग्जाम आहे नेटची ती 21 फेब्रुवारी ते 10 मार्च या वेळेमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधल्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेला अप्लाय केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ही जी एक्झामिनेशन देण्याची संधी असणार आहे, कारण दोनही परीक्षेचे सिलेबस सारखे आहेत। फक्त
मीडियम जे आहे पेपरचं ते अलग आहे. म्हणजे नेटची जो पेपर होतो तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये होतो आणि सेटचा जो पेपर होतो आपल्या महाराष्ट्र सेटचा तो मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये होतो. सिलेबस दोन्हीचाही एक असल्यामुळं तुम्ही सायमल्टेनियसली दोन्ही एक्झामची तयारी करू शकता. आता अजून काही प्रॉस्पेक्टमधल्या ज्या बाबी आहेत, पात्रता, क्वालिफाईंग क्रायटेरिया आणि एक्झाम पॅटर्नच्या संदर्भानं ते आपण बघून घेऊयात. इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येतं काय, ज्या जनरल बाबी आहेत, जसं तुमच्याकडे एक ईमेल आय डी पाहिजे, त्यानंतर तुम्हाला एका चांगल्या दर्जेदार कम्प्युटर इन्स्टिट्यूटवर जाऊनच तुम्ही ज्याला अनुभव आहे अशांनी फॉर्म भरा. आणि ज्यांना ऑलरेडी माहीत आहे, ज्यांनी 2-3 नीट दिल्यात, स्वतः फॉर्म भरतात, त्यांनी स्वतः भरलं तरी चालेल. मात्र ज्या वेबसाईट्स आहेत NTA त्या वेबसाईट, आपण NTA वेबसाईटवरून तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब काय बघा या प्रॉस्पेक्टमधली, जी आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, ती म्हणजे मोड ऑफ एक्झामिनेशन. नेट एक्झाम जी होते ही ऑनलाईन होते बघा. द एक्झामिनेशन शॅल बी कंडक्टेड इन कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्याला आपण CBT मोड असं म्हणतो. थोडक्यामध्ये आपल्या सरळ भाषेमध्ये ही जी परीक्षा होते ही ऑनलाईन पद्धतीनं होते. पॅटर्न काय असेल बघा, परीक्षेचा पॅटर्न काय असेल, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की नेट परीक्षेचे 2 पेपर होतात. पहिला जो पेपर होतो हा पेपर 100 मार्क्सचा असतो, जो सर्वांना कंपल्सरी असतो. अर्थात तुम्ही कोणत्याही विषयामध्ये PG करू देत, पहिला पेपर जो असतो सर्वांना कंपल्सरी 100 मार्कचा पेपर असतो, ज्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारलेले असतात. आणि दुसरा जो पेपर असतो तो तुमच्या PG म्हणजे तुम्ही ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहात त्या विषयाच्या संदर्भानं असतो. 200 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे नेट एक्झाममध्ये एक प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारलेला असतो. दोन्ही पेपर मिळून 150 प्रश्न होतात आणि दोन्ही पेपर मिळून 300 गुण होतात. हे पण आपल्याला इथं समजलं पाहिजे. ऑनलाईन असल्यामुळे आणि दोन्ही पेपरमध्ये कोणताही ब्रेक नसल्यामुळं तुम्हाला दोन्ही जे पेपर आहेत हे याच वेळेमध्ये म्हणजे 180 मिनिट किंवा 3 तास तुमच्याकडे वेळ आहे दोन्ही पेपर सोडवण्यासाठी. त्यामुळं तुमचा पहिला पेपर थोडा पुढे जरी गेला टायमिंगमध्ये तर कोणतीही अडचण येत नाही. त्यानंतर MCQज प्रश्न असणारे, 4 ऑप्शन असणारे, ते आपल्या सर्वांना माहीत आहे. सिलेबस काय आहे, तर पहिला पेपरचा सिलेबस आपण पुढे बघणार आहोत. पहिला सिलेबस जो सर्वांना कंपल्सरी आहे. दुसऱ्या पेपरचा सिलेबस तुम्ही आपली जी वेबसाईट आहे UGCnetonline.in सिलेबस या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे नेटसे स्टडी, याच्यावर सुद्धा मी लिंक प्रोव्हाइड करेन, जिथून तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता. थोडक्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला जे तुम्ही विषय अभ्यासले तुम्ही 2 वर्ष, त्या विषयाचा जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर बऱ्यापैकी आपला अभ्यास होऊन जातो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब, मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर. आपण सुरुवातीलाच याबद्दल बोललेलो आहोत की नेटचा जो पेपर होतो त्याचं मीडियम असणार आहे इंग्लिश आणि हिंदी. 2 लँग्वेजमध्ये पेपर असतो. या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला ते प्रश्न तुम्हाला रीड करता येतात, त्यामुळं अडचण येत नाही. आपल्या महाराष्ट्रामधला जो सेटचा पेपर होतो तो मराठी आणि इंग्रजीमध्ये होतो. नेटचा पेपर जो होतो तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये होतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब काय बघा, प्रॉस्पेक्टमध्ये मार्किंग स्कीम दिलेली आहे. देर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की नेट ही निगेटिव्ह आहे, परंतु एक लक्षात ठेवा, कोणत्याही चुकीच्या उत्तराला मार्क कमी केले जात नाही. त्यामुळं नेटची जर तयारी करत असाल विद्यार्थी तुम्ही, म्हणजे अर्थात UGC नेट सायन्सवाल्यासाठी CSIR नेट वेगळी आहे, त्याबद्दल आपण इथं चर्चा करणार नाही आहेत. आपण UGC नेटबद्दल चर्चा करत आहोत. त्यामुळं पूर्णचे पूर्ण प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जरी तुम्ही चुकलात तर कुठलेही मार्क्स इथं निगेटिव्ह केले जात नाहीत. आणि जसं दिल्याप्रमाणे एका क्वेश्चनसाठी 2 मार्क्स असतात. ही कॉमन बाब आहे, याच्याबद्दल आपण बोललेलो आहेत. क्वालिफाईंग एक्झामिनेशन कोण कोण देऊ शकतं बघा, म्हणजे कोण पात्र आहे एक्झाम द्यायला, तर जनरल किंवा अनरिझर्व्ड
त्यामध्ये जनरल EVS जे कॅन्डिडेट्स आहेत हू हॅव सेक्युअर्ड ॲटलिस्ट 55% मार्क्स, म्हणजे मास्टर डिग्री, म्हणजे तुम्ही ज्या विषयामध्ये PG केलेला आहे त्या विषयामध्ये तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असाल किंवा ओपन EWS असाल तर तुम्हाला 55% PGला मार्क्स हवे आहेत. आणि जर तुम्ही अदर कॅटेगरीचे म्हणजे EWS आणि जनरल अदर कॅटेगरीचे स्टुडंट जर असाल तर 5% रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 50% मार्क्स PGला तुम्हाला त्या विषयामध्ये पाहिजे आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब इथं लगेच क्लिअर केलेली आहे त्यांनी की जे विद्यार्थी ॲपियर आहेत म्हणजे त्यांचा PG कोर्स चालू आहे, अर्थात स्पष्ट दिले कॅन्डिडेट्स हू आर परसिंग देअर मास्टर डिग्री और इक्वलंट कोर्स और कॅन्डिडेट्स हू हॅव ॲपियर्ड फॉर देअर क्वालिफाईंग मास्टर डिग्री फायनल इयर, म्हणजे तुम्ही लास्ट इयरला पाहिजेत PGच्या, तर असे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. आता त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया आहे मार्कचा, तर त्यांना पण हाच क्रायटेरिया आहे, म्हणजे ओपन आणि EWS असेल कॅन्डिडेट तर 55% आणि अदर असेल तर मग 50%, हाच क्रायटेरिया आहे. म्हणून तुम्हाला 2 वर्षाच्या अगोदर तुम्ही पास झाल्याचे या टक्क्यानं तुम्हाला काही डॉक्युमेंट्स म्हणजे गुणपत्रिका वगैरे पाठवावी लागेल, तेव्हा तुम्ही ते ग्राह्य मानले जातात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब काय बघा प्रॉस्पेक्टमध्ये जी आपण चर्चेनं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या मनामधले डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला अजून विशेष माहितीसाठी हा जो प्रॉस्पेक्ट आहे तो प्रॉस्पेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध होऊन जाईल. फॉर्म फिलअप करताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परत एक गोंधळ असतो की सर JRFला क्लिक करायचं आहे की असिस्टंट प्रोफेसरला. बघा JRF एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे ज्याला आपण ज्युनियर रिसर्च फेलोशिप असं म्हणतो. त्याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू, काय असते, किती असते, किती महिने मिळते, त्याचा कालावधी काय आहे. पण जर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर एच्या क्रायटेरियामध्ये बसत असाल, अर्थात JRF कुणाला दिल्या जाईल, जर ओपन कॅन्डिडेट्स असाल तर बघा तर 13 इयर्स म्हणजे 30 वर्ष वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे ओपन कॅन्डिडेटसाठी. आणि जे अदर कॅटेगरीचे स्टुडंट आहेत ज्याच्यामध्ये OBC, SC, ST, PWD, थर्ड जेंडर आणि वुमेनसुद्धा म्हणजे महिलांनासुद्धा 5 वर्षाचं जे आहे ते रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे अदर कॅटेगरी स्टुडंट प्लस वुमेन्स यांच्यासाठी 35 वर्षापर्यंत तुम्ही JRFसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे जर बॉईज असतील तर त्यांनी ओपन कॅटेगरीमधले जे बॉईज आहेत त्यांनी 30 वर्षाचं जर म्हणजे वयाचा क्रायटेरिया आहे JRFसाठी आणि अदर कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी आणि महिलांसाठी 35 वर्षाचा आहे. राहिली दुसरी बाब, तर फक्त जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरसाठी अप्लाय जर करायचा असेल तर वयाचा कुठलाही क्रायटेरिया UGC नेटनं ठेवलेला नाही. पण जर तुम्ही वयाच्या आत बसत असाल म्हणजे 35च्या आत कॅटेगरीचे स्टुडंट आणि ओपनचे स्टुडंट त्याच्यामध्ये बॉईज जर 30च्या आत असेल तर त्यांनी दोन्हीला पण म्हणजे JRFला पण आणि असिस्टंट प्रोफेसरला पण क्लिक करा, कारण त्याच्यामध्ये बी तुम्ही जर जास्तीत जास्त मार्क्स जर घेतले तर तुम्हाला JRF म्हणजे एक प्रकारची फेलोशिप मिळू शकते. त्यानंतर रिझर्वेशन दिलेलं आहे, हे तुम्ही वाचून घ्या. सध्या आपलं बघा रिझर्वेशनवर आपलं फुल्ली फोकस नाही आहे, किती कोणत्या कास्टला किती टक्के वगैरे. आपला मेन फोकस आहे की आपला रिझल्ट आला पाहिजे. त्यामुळे ज्या बाबी आपल्या एक्झामच्या संदर्भाने त्याच बाबी आपण जास्त इथं बोलूयात. आपलं जास्तीत जास्त टार्गेट पाहिजे की मला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे, कारण मी त्या पहिल्या 6% यावं. ठीक आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत का बघूया आपण. बघा आता नेमकं मार्क्स किती घ्यायचे आहेत आणि रिझल्ट कसा डिक्लेअर केला जातोय बघा NTA कडून, ती एक प्रोसिजर समजून घेऊया आपण. प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. तर 2-3 टप्पे आहेत. पहिले बघा 2 गोष्टी एक लक्षात ठेवा. ते बघा जे काही दिले त्यांनी त्याच्यापेक्षा आपल्या सरळ सोप्या भाषेमध्ये की आपण क्वालिफाय होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2 बाबी आहेत. एक बाब आहे ॲपियर्ड
ॲपियर्ड एक कन्सेप्ट आहे आणि दुसरी कन्सेप्ट आहे क्वालिफाईड. ठीक आहे, तर पहिलं ॲपियर्ड होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे समजून घ्या. ॲपियर्ड होण्यासाठी आणि ॲपियर्ड झाल्यामधनं जे पहिले 6% आहेत ते होणार आहेत क्वालिफाईड, म्हणजे ते होणार आहेत नेट पास. तर ॲपियर्डचा क्रायटेरिया बघा, जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमधले आहेत म्हणजे ओपन कॅन्डिडेट्स आणि जनरल EWS अशा विद्यार्थ्यांसाठी दोनही विषयामध्ये म्हणजे दोनही पेपरमध्ये मिळून म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मिळून ॲग्रिगेट आलं पाहिजे 40%. 40% ॲग्रिगेट येणं गरजेचं आहे. दोन्ही पेपर मिळून, इथं एक पेपर 2 पेपर असा कुठलाही क्रायटेरिया नाही. दोन्ही पेपर मिळून जनरल कॅटेगरीचे आणि जनरल EWSचे जे स्टुडंट आहेत यांना 40% मार्क्स हवे आहेत. कशासाठी? ॲपियर्ड म्हणून होण्यासाठी. ॲपियर्ड म्हणजे रिझल्ट येणे नव्हे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे स्टुडंट अदर कॅटेगरीचे आहेत म्हणजे SC ST OBC त्याच्यामध्ये PWD थर्ड जेंडर अशा विद्यार्थ्यांसाठी दोनही पेपर मिळून 35% मार्क्स घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, 300 पैकी 35% मार्क्स घेणं गरजेचं आहे. मग हे 35% पण विद्यार्थी ॲपियर्ड म्हणून गणले जातील. ठीक आहे, म्हणजे आपली पहिली बाब UGC नेट एक्झाम दिल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस दोन्ही पेपर देऊ म्हणजे 300 मार्काची एक्झाम दिल्याच्या नंतर पहिली जी प्रोसेस आहे त्या पहिल्या प्रोसेसमध्ये ॲपियर्ड स्टुडंटची एक लिस्ट बनवल्या जाते. म्हणजे ओपन असाल EWS ओपन असाल तर 40%च्या पुढचे विद्यार्थी घेतले जातात आणि अदर कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर 35%च्या पुढचे विद्यार्थी घेतले जातात. त्यांचा एक स्लॉट बनवला जातो, त्यांची एक यादी बनवल्या जाते आणि त्या म्हणजे ॲपियर्ड स्टुडंटमधून फक्त पहिले 6% जे विद्यार्थी आहेत कॅटेगरी वाईज त्यानंतर सब्जेक्ट वाईज पहिले 6% विद्यार्थ्यांचाच रिझल्ट दिला जातो क्वालिफाय म्हणून. लक्षात ठेवा, पहिल्या 6% विद्यार्थ्यांचाच क्वालिफाय म्हणून रिझल्ट दिला जातो. म्हणजे आपल्याला पहिल्या 6% येणं गरजेचं आहे. ॲपियर्ड होणं म्हणजे रिझल्ट येणं नव्हे. फक्त ॲपियर्ड म्हणजे एक तुम्ही सेक्युअर झाले आणि त्या सेक्युअरमध्ये येऊन तुम्हाला त्या गुणवत्ता यादीमध्ये येणं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जसं आपण स्पर्धा परीक्षा देतो आणि जितक्या जागा आहेत पहिले विद्यार्थी जसे सिलेक्ट होतात त्याच टाईपचं हे सुद्धा आहे असं आपल्याला वाटतं. मग मी किती मार्क घेऊ याचं म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. 60, 62, 65% जर तुम्ही मार्क जर घेताय तर तुम्ही जास्तीत जास्त सिक्युअर होऊ. वेळ मिळाल्यानंतर आपण मागील वर्षाचे जे रिझल्ट आहेत त्यावर पण एक व्हिडिओ बनवू जेणेकरून एक तुम्हाला योग्य लाईन आणि दिशा मिळेल. ही झाली पासिंग क्रायटेरियाची बाब. त्यांनी अजून आपल्याला समजून सांगितले नॉर्मलायझेशन वगैरे पद्धत वापरतात ती आपल्याला इथं समजून न घेता मला मार्क्स कसे मिळतील याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून काही बाबी आहेत का महत्त्वाच्या त्या पण आपण बघूयात. सिटी सेंटर विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न असतात की सेंटर कोणते आहेत काय आहेत ते आपल्याला काही माहिती मिळते का प्रॉस्पेक्टमध्ये ती पण बघूया. इथं लिस्ट ऑफ सब्जेक्ट कोड अँड देअर सब्जेक्ट कोडची एक लिस्ट दिलेत की कोणकोणते लिस्ट आहेत ते विषय ज्या विषयामध्ये तुम्ही नेट देऊ शकता. तुम्ही तुमच्या सब्जेक्टचा कोड बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता एक्झामिनेशन सेंटर्स दिलेले आहेत. पूर्ण भारतामध्ये एक्झामिनेशन सेंटर भरपूर सेंटर आहेत. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण इथं तुम्हाला समजण्यासाठी येलो कलरमध्ये आपण हाईड केलेले आहेत त्यांना. बघा महाराष्ट्रामध्ये खूप सारे सेंटर आहेत. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद याचेसुद्धा मी तुम्हाला हा जो प्रॉस्पेक्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देईल. त्यामुळं खूप सारे सेंटर्स आहेत, तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर अजून काही महत्त्वाची बाबी आहेत का जे आपण चर्चा करणं गरजेचं आहे. बघा मला वाटतं एवढी बाब आपल्यासाठी एवढी जी माहिती आहे ती सफिशियंट आहे. आपलं सर्वात पहिलं लक्ष असणार आहे आता की दिलेल्या तारखेच्या आज फॉर्म भरणं आणि अभ्यासाला लागणं. अभ्यास कसा करायचा आहे, अजून काही पुस्तकं कोणते वाचायचे आहेत ते आपण जस्ट आता बघून घेऊया. परत एकदा ओव्हरलुक करून घेऊया. बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेट परीक्षा 300 गुणांसाठी असते. 2 पेपर असतात. पहिला पेपर जो असतो त्याच्यामध्ये 50 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी, जो सर्वांना एकच आणि अनिवार्य असतो.
तुमचं पी जी कोणत्याही विषयामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही इतिहास, तुम्ही भूगोल, तुम्ही विज्ञान म्हणजे विज्ञानला CSIR असते, नेट असते, त्यामुळे विज्ञान आता येणार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये सेट जी असते ती एकत्रित असते. इथं मात्र विज्ञान UGC नेट, विज्ञानच्या ज्या काही सब्जेक्ट आहेत त्याची UGC नेट एक्झाम घेत नाही आहे, तर CSIR नेट घेते. त्यामुळं ती नंतर आल्यानंतर आपण ती पण आपल्याला माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर थोडक्यात लक्षात ठेवा की तुमचं PG ज्या विषयामध्ये झालं त्या विषयाच्या संदर्भानं दुसरा पेपर होतो. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, नेटला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळं पूर्णच्या पूर्ण प्रश्न सोडा. कम्प्युटर म्हणजे ऑनलाईन परीक्षा होणार आहे, इंग्रजी आणि हिंदीमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे की बघा, सेट परीक्षा साम्य आणि भेद यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध होईल. आता विद्यार्थ्यांच्या मनामधल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत की पुस्तकं कोणती वाचायची आहेत, बघा पुस्तकं कोणती वाचायची आहेत, तर ते एकदा आपण समजून घेऊया. नेटसाठी जी पुस्तकं वापरू शकता तुम्ही, UGC नेट सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं हे मराठी बुक आहे. बघा, जे विद्यार्थी सेटची तयारी करतात अशा सर्व विद्यार्थ्यांनी तर हे बुक खरेदी कराच, पण आपली भाषा मराठी असल्यामुळं आपण हे बुकसुद्धा खरेदी करू शकता, कारण आपल्याला दोन्हीही एक्झामला हे बुक उपयुक्त होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे हे जे बुक बनवलेलं आहे अगदी सिलेबसनुसार बनवलेलं आहे, अपडेटेड बुक आहे. तुम्ही जर बघाल तर याची 8वी जी आवृत्ती आहे 2023साठी 8वी आवृत्तीसुद्धा प्रकाशित केलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲमेझॉनची लिंक पण दिलेली आहे, तुम्ही तिथून पण परचेस करू शकता, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा ॲमेझॉनची लिंक आहे, तिथूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट हे बुक परचेस करू शकता. एकदम सिलेबसनुसार बनवण्याचा प्रयत्न, जे पहिल्या पेपरमध्ये 10 मुख्य प्रकरणं आहेत, ते 10 मुख्य प्रकरणं यानुसार सरांनी हे बुक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे दोन्ही एक्झामसाठी हे बुक तुम्हाला मार्गदर्शनपर ठरणार आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं राहतं की सर मग आता हिंदी एक्झाम आहे तर हिंदीच बुक पाहिजे. तर हिंदी आणि इंग्रजी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश व्यवस्थित आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना हिंदी समजतं अशांसाठी KVS मदान सरांचं बुकसुद्धा दर्जेदार आहे. तुम्ही मदान सरांचं बुक वापरू शकता, किंवा अजून पर्याय जर तुम्हाला उपलब्ध करायचे तर अरिहंत पब्लिकेशनचं सुद्धा तुम्ही पेपर पाहिल्यासाठी बुक यूज करू शकता. हेच बुक तुम्ही तुमच्या विषयामध्ये आहे का बघा, तिथं पण तुम्हाला ते तुमच्या विषयाच्या अरिहंत पब्लिकेशनचे प्रतियोगिता दर्पणचे बुकसुद्धा व्यवस्थित असतात, किंवा ट्रूमेन्स पब्लिकेशनसुद्धा आहे ज्यानं पहिला पेपरचं बुक बनवलेलं आहे. अजून मराठीमध्ये ब्रिजमोहन दायमा सरांचं सुद्धा पेपर पहिल्याचं बुक आहे, पण ते मराठीमध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा. जर सेटची तयारी करता तुम्ही ते सुद्धा बुक परचेस करू शकता. अगदी तुम्हाला टॉपिक वाईजच तयारी करायची आहे तर गणित बुद्धिमत्तेसाठी RS अग्रवाल सरांचं बुक यूज करू शकता, त्याच्यामधून तुमचं रिझनिंग वगैरे क्लिअर होईल. पर्यावरणासाठी एरक भरूचा यांचं बुक तुम्ही खरेदी करू शकता, कारण 5 प्रश्न पर्यावरणाचे असतात. आणि संगणक ज्ञानसाठी MSCITचं बुक जरी रेफर केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला जनरल माहिती तिथूनसुद्धा उपलब्ध होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षाचे किमान 5 पेपर जर तुम्ही बघितले नेटचे, तर मला वाटतं तुम्हाला येणाऱ्या एक्झामचा एक प्रकारे मॅप आपल्याला कळून जाईल, आणि तुम्हाला कळून जाईल की प्रश्न विचारण्याची स्टाईल वगैरे काय असते UGC नेटची. म्हणून मागील वर्षाच्या जर क्वेश्चन पेपर जर तुम्हाला मिळत आहेत, तसं आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला, यूट्यूब चॅनलला मिळवून देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबीत बघा, आपण सेटसाठी आपल्या सर्वांना माहीत आहे की सेटची परीक्षा जी आहे यावर्षीची 2023ची ही 26 मार्चला होणार आहे. या 26 मार्चला होणाऱ्या सेट परीक्षेसाठी आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे. बऱ्यापैकी प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा. आपण या अगोदर जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत त्याच्या ॲनालिसिस केलं, आणि नवीन क्वेश्चन्स तुम्हाला कसे असतील एक अंदाजित आपण ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी सराव पेपर सिरीज आहे ही तुम्हाला नेटला सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. कारण जर बघितलं तर फेब्रुवारी साधारणपणे 10 फेब्रुवारी
नेटची आपण जर एक्झाम डेट बघितली तर 21 फेब्रुवारी ते 10 मार्च म्हणजे 12 फेब्रुवारीपर्यंत आपले पेपर पण होणार आहेत. म्हणजे सेटचे जे विद्यार्थ्यांनी सर्वांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी ही सेटची सराव सिरीज सर्वांनीच देण्याचा प्रयत्न करा. कारण 12 फेब्रुवारीपर्यंत आपले पेपर होतील जे तुम्हाला नेटला सुद्धा उपयुक्त ठरणार आहेत. फक्त आपण सेटचा संदर्भ लक्षात घेऊन हे पेपर मराठी माध्यमात बनवलेले आहेत, हिंदी माध्यमामध्ये हे पेपर नाहीत. ही एक नोट विद्यार्थ्यांनी करून घेणं गरजेचं आहे की आपला उद्देश हा सेट परीक्षेचा होता, परंतु सिलेबस एकत्र असल्यामुळं तुम्हाला नेटला सुद्धा ही सराव पेपर सिरीज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला 98 23 24 71 91 या नंबरवर तुम्हाला 300 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुमचं नाव, त्याचा स्क्रीनशॉट आणि सेट नेट प्रिपरेशन असं करून तुम्हाला लगेच ते पेपर पाठवल्या जातील. मला वाटतं एवढी माहिती तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.